नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय शहाजीराव भानुदास बळवंत यांची भिंगर ही कादंबरी. आणि आज भाग दुसरा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात भिंगर भाग दुसरा. परबतीच्या शिवाराची नांगरट बैजवार झाली होती. 30-40 एकर जमीन त्यानं स्वतः आणि चाकरीच्या गाड्यांनी नांगरून काढली होती. ओढ्याकाठच्या विहीर बागायत पिकांनी अंग धरलं होतं. व्हंडी, मका, उन्हाळी भुईमूग त्यानं थोडा थोडा केलेला. शंभूची परीक्षा संपली होती. निकाल लागलेला. शंभू 7वी पास करून 8वीला हायस्कूलमध्ये प्रवेश मिळवण्याच्या नादाला लागलेला. बाप लय खुशीत होते. घरात सजा बाळाला मांडीवर घेऊन तेल पाणी टाळू भरायच्या तयारीला लागलेली. या दिवसात माणदेशात आपदाचा आपदा. माणदेश म्हणजे दहिवडी, आटपाडी, सांगोला, कवठे, महांकाळ आणि जतचा भाग. या सगळ्या भागात जनावरं मायंदाळी. शेळ्या मेंढ्यांची खांड घेऊन कोकणात, मराठवाड्यात, सोलापूरच्याही पलीकडं कानडी मुलखात, नाहीतर चंद्रभागेच्या काठानं जिथं चारा दिसेल त्या दिशेला मेंढ्या घेऊन चरणीला जातात. परबती आणि बाळूनं मेंढ्या बाहेर चरणीसाठी घेऊन जाण्याची तयारी चालवली होती. जाणती करडं आणि गाभण मेंढ्या वगळून काढून जाणत्या मेंढ्या घेऊन चरणीला जायचं ठरलेलं. पण शंभूनं वेगळाच हट्ट धरलेला. तो परमुलखात बाळू संघ जायचा हाय म्हणून थटून बसलेला. अरे शंभू, मेंढ्याच्या मागं तुझा निभाव नाही लागायचा. तो आपला शाळा शिक. 7वी पास झालायच. 8वीला कुठं जायचं ती बघ. परबती त्याला म्हणाला, मला कुठल्याही हायस्कूलात घ्या ठेली. इतकी चांगली मार्क मला पडल्या ती. काल म्यान दाशानं दाखला काढून महुदाच्या हायस्कूलात दिलाय. हायस्कूल सुरू होयाला अजून 1.5 महिना आहे. दाशा नुसताच पास झालाय तर त्याला पण प्रवेश दिला. मी तर वर्गात दुसरा आलोय. ठाव आहे का? अरे मग पुढचा अभ्यास करत बस की घरात. बोलायचं काम नाही का भाऊ? पुस्तकं घ्यायला उशीर आहे. उगतवर आपला बापूच्या संगतीनं जातो आणि महिना 15 दिवस फिरून येतो. तुम्ही कशा फिरून आलेल्या मुलकातल्या गोष्टी सांगता, तशा मला पण त्या गोष्टी, तिथली माणसं, त्यो मुलूक माहिती करून घ्यायचा आहे. होय नाही करत परबती शंभूला मेंढक्याबरोबर पाठवायला तयार झाला. मेंढ्या चरणीला बाहेर घेऊन जाण्याची सगळी तयारी झालेली. आईबाप पोरांना टाकून जत्रेला निघाल्यावर पोरांनी ओरडावं तशी तिथं वाघरत बंद केलेली करडं जीव तोडून ओरडायला लागलेली. त्यांची आईही त्यांच्याकडे बघून ओरडायची. पुन्हा केव्हा लेकरांची भेट होती का नाही म्हणल्यागत एकदा भेट घेऊन जावं म्हणताना भरधाव वेगानं धावत येऊन नेमकं आपलंच करडू बघून ओळखून त्याला चटाचटा चाटायची. मेंढका मात्र त्यांना पुन्हा खांडात घालायसाठी काठी घेऊन धावायचा. तेव्हा मग करडू आणि मेंढी या दोघांची डोळवानं ओलावल्यासारखे दिसायचे. संभानं हे असं बघितलं की आत खोल पोटात गलबलल्यासारखं वाटायचं. तो स्वतःशीच बोलला, आईला जनावरांना पण माया किती आहे. ज्यांची करडं नव्हती त्या मेंढ्या लेकूरवाडीला समजावल्यागत मेंढीच्या गळ्यावर गळा टाकून कुजबूज केल्यागत, चल बाया आपल्याला का तिकडं जलम काढायचंय का? या मुलखात पाऊस पाणी झाला की 3-4 महिन्यात फिरून येऊ. आपलं नशीब आपल्या संग. असंच बोलतायत असं संभाला वाटायचं. मेंढ्या वाटेला लागल्या. खाली मान घालून सावकाश घावल ते चाबलत चालायच्या. यांचं मुक्कामाचं ठाणं पहिलंच ठरलेलं असायचं. वाटखर्चीचं सामान घोड्यावर लादून काही धनगरनी आणि एखादा म्हातारा धनगर मुक्कामावर गेलेला. ठरलेल्या शेतकऱ्याच्या शेतात वाघरासारखी खुटं, काट्या यांची बैजवारी करून सांच्या तुकड्याची बी सोय केलेली असायची. धनगरांच्या मेंढ्या चरणीला निघाल्या की त्यांची कुत्री देखील शहाण्या माणसागत वागायची. मेंढ्या बी चाचपडत चाचपडत सावधगिरीनं चारायच्या. सारखी मान वर करून इकडं तिकडं बघायच्या. आपला घोळका कळप सोडून फटकून चरायला धाजावायच्या नाही. गोळ्या मेळ्यानं चारायच्या. बदलत्या रानातला बदललेला चारा, नेपती, हिवर, आराटी, भुईबोर यांचा पाला चवीनं खायच्या. तसंच
पहिलं कोणीतरी कुरतडून खाल्लेली पाण्याच्या कडची भुंडी शेवरी नाहीतर रान शेवरी याचा पाला एकमेकांच्या तोंडातून ओढून ओरबाडून मेंढ्या खात होत्या. खांडापासून तुटाक झालेली माणसं, त्यांच्याबरोबर असलेली कुत्री कुठं लांब फिरून पुन्हा खांडात येऊन वर मुस्काट करून वाऱ्याचा वास घेतल्यागत कोरायचे. वास घेऊन झाला की मस्तकात किडा वळवळल्यागत नुसती पळत सुटायची. त्यांचं हे असं वागणं बघून धनगर सावध होऊन मेंढरं जमा करायची. हे रानातलं इंगित या रानधुंड्या माणसांनाच कळलं होतं. मेंढ्या मात्र जाणत्या माणसागत मिळून चरत होत्या. आपला गोतावळा सोडून फटकून जातच नव्हत्या. या मेंढ्यांच्या कळपातला नव्या दामाचा रगेल आलेला मेंढा दुसऱ्या कळपाकडे बघून दात विचकल्यागत वाटाळ्यात आणून पायानं माती उकरायचा. दुसऱ्या खांडाकडे पळाय बघायचा आणि मेंढका हातातली काठी फेकून मारायचा. ही जात पण येड्या टपोरीची. तसला राटा खाऊ नये मोकाट खांडाकडे धावायचा. त्या खांडातला एडका हे सगळं जाणून असल्यागत लगोलग खांडातनं बाहेर पाडायचा. मुंडकं गदा गदा हलवायचा, आपली शिंगा असा ताणायचा की ही मोर धावतो तुला म्हणल्यागत मान खाली घालून तावदारून उभा राहायचा. थोड्याच वेळात त्यांची टक्कर चालू झालेली असायची. त्या बोरी बाबळीच्या रानात मेंढक्यांची ही एक झकास करमणूक असायची. त्यांची ही झुंज बघत मेंढकं उभं राहिलेले असायचे. त्या बकऱ्यांना चीव येण्यासाठी ओरडा सुद्धा करायचे. हे बकरे कासरं दोन कासरं मागं सरायचे आणि वेगात येऊन एकमेकांवर टकोरी आपटायचे. यांच्या शिंगांचा खडखडाट, लोखंडावर लोखंड आदळल्यागत आवाज यायचा. मांदाळी नेबार टकोऱ्याची जात. मस्तक फुटून रक्त व्हायला लागलं तरी मागं सरायची नाही. जात चिडखोर म्हणताना मेंढकबी मध्ये पडून त्यांची लढत सोडवायची नाही. कुत्र्यांना मध्ये सोडून द्यायचे. हे चिडलेलं येडकं कुत्र्यावर बी धावून जायचं. वाघाची शिकार करणारी कुत्री, लांडग्यांना पळवून लावणारी कुत्री पण पकरा धावून आला का पळ काढायची. शेवटी त्यांचा मालक ते मागं सरायला लागले की हळूच त्यांचा मागचा पाय धरायचे आणि आपापल्या खांडात घालायचे. चरणीला बाहेर मेंढरं काढली की हे सगळं मेंढक्यांच्या हिशोबी असायचं. दिवस उतरणीला लागला होता. मेंढ्या पाठोपाठ मेंढपाळ चालत होते. चंबा मात्र चांगलं गार सावलीचं झाड बघून कोणीतरी धरून बसवल्यागत माटकन बसला होता. पायाचा गोळ आपल्याच हाताने निरपत होता. त्याचा बाळू चुलता जवळ आला आणि म्हणला, काय ग सांबा, थकलं वाटतं? नाही बा. अरे ऐक माझं, जा इथून माघारी. या मेंढकेचं जगणं असंच असतं. रानात वनात उन्हात तानात फिरताना ऊन म्हणायचं नाही का ताण म्हणायची नाही. ताण लागली का असंच मेंढरागत पाण्याची वाट बघत चालायचं असतं. अगा तवा कुठं मेंढरं जगते ती. मेंढरं जगली तर आपण जगतोय. ऊट आता आलंय सावलीत बसला. मेंढरं लांब गेले ती. एखादं सावज उठलं तर खांडात शिरून एखादं कोकरू नाही तर मेंढरू पाळवायचं. मुक्कामाला मेंढरं पोचले. धरून घातल्यागत मनात नसताना वाघराच्या आत आपापल्या मित्राजवळ जाऊन बसले. चरणीला बाहेर जाताना गारडी, गव्हाण, वरचीवाडी, लोटेवाडी इथल्या सोबतीनं खिलारवाडीची मेंढरं बाहेर पडलेली. त्यांचं तळ जवळजवळच ठरवून पडलेलं म्हणताना सांची जेवणं उरकून हे मेंढक एकत्र जमलेलं. सुरात यांनी धनगरी ओव्या म्हणायला सुरुवात केली. आज पांडवा लवट्यानं मदनाचं आख्यान लावलेलं. श्रीकृष्णाचा पुत्र मदन आणि त्याची झालेली लढाई तो रंगून गायला लागला. मांडीचा ढोल आणि हाताच्या टिपऱ्या साथीला होत्या. एवढाच दिवसभर मेंढरा मागं फिरून तंगून गेलेला त्यांचा जीव रमून जायचा. त्यांना हलकं हलकं वाटायचं. ही मंडळी करमणुकीसाठी ओव्या म्हणत असली तरी त्यांचं लक्ष आपापल्या वाघरकडं असायचं. तासा दोन तासानं त्यांच्या ओव्या बंद झाल्या की मेंढक आपल्याला वाघर शेजारी जाऊन घोंगडं अंथरून तसंच उघड्या रानात पाडायचं. संभाचा हा पहिला अनुभव. त्याने एक धोतर दुमतं करून अंगावर घेतलं, तोंड झाकून बाळाजवळ पाडला. अरे शंभू द्यावा, मेंढराजवळ झोपताना असं तोंडावर पांघरून घेऊन निजायचं नसतं. झोपू दे आता, माय दाळा दमलोय, मला झोप आली आहे का?
पांघरुणाचं ऊब धरून पडलं की नित्रच झोप लागती म्हणताना पांघरून घ्यायचं नाही. पर मुलकात सावधपणानं झोपायचं असतं. बापू तुझे बडबड थांबवून तू बी झोप. शिरू दे लांडगान पाडू दे फडशा माझ्या मेंढराचा. मला लय झोप आली या. कुत्री हायची घोडी आहे. काकूला जागायला सांग. ओळखलं र तुला म्या ओळखलं म्हणून सांगतो तुला बाबा हेतूनच आपला माघारी फिर. सुखाचा आबदार जीव असा वाऱ्यावर टाकू नगस. तू शिक अन मोठा हो म्हणजे हा रानावानाचा फास तुटल. तुला सांगतो सांबा मला पण शाळेत घातलं होतं. तिसरीत होतो. तुझ्या बाच्या हातात कारभार गेला आणि पठ्ठ्यानं मला शाळेतनं काढून मेंढरं करून दिली. जरा मिसरूड फुटत नाही तवर लगीन बी करून दिलं. बाळू बोलत होता खरं पण शंभू आतल्या आत काहीतरी गाठलत असल्यासारखा वाटला. त्यानं अंगावर घेतलेलं धोतर चुंबळ केल्यासारखं गुंडाळलं आणि उशाखाली घेतलं. तसल्या वाऱ्यात आणि गारव्यातही तो झोपी गेला. तोवर लवट्यांची मेंढरं जिथं बसली होती ते रान अख्खी वाघर उभी पेटल्यागत कुत्री आरडायला लागलेली. तसा सगळीकडूनच कालवा झालेला. आलो आलो म्हणून सगळीकडनं हाळ्या आल्या. दरेक मेंढक्याच्या वाघरेभोवती बसलेली कुत्री बी एकदम सावध होऊन भुंकू लागली. बाळूनं हळी दिली. काय रे गाड्यानो काय भानगडे. काय नाही सावध आल्यासारखं झालंय. जागसूद असा म्हणजे झालं. सावध आलंय म्हणल्याबरोबर बाळबानं वाघराभोवती एक फेरी मारली. वाघराच्या कडेला बसलेली मेंढरं आपसूक आतल्या 4 हात सरकून बसली. कुत्री देखील नेमानं ठरवून दिलेल्या जागेवर जाऊन उभी राहिली. त्यांच्याकडे बघितलं की वाटायचं पहारेकरी तरी काय असा कडक पहारा देईल अशी कुत्री उभी राहिलेली. त्यांची नाकाडं वाऱ्यावर फासून धरल्यासारखी. एक बांडा कुत्रा मात्र या सगळ्यांचा प्रमुख असल्यासारखा टक्कूटाळ वाघराभोवती फिरत होता आणि कुत्रं कुठं झोपलंय का बघत होता. ही धनगरी कुत्री एका जीवानं राहत होती, वागत होती. जिकडं तिकडं शांतता पसरल्यावर कुत्र्याने आपल्याच भोवती गिरक्या घेतल्या आणि तिथंच मातीत 4ही पाय एका ठिकाणी घेऊन बसले. त्यांना झोप कुठनं. पुलिसं कुठं खुट्ट वाजलं का गुरगुर करायची. त्या मेंढक्यापेक्षा मेंढरांची कुत्र्यांनाच लय काळजी. राखणीच्या या अशा बादल्यात सकाळी सकाळी मात्र त्यांना मेंढीचं दूध आणि बाजरीची शिळी भाकरी कुस्करून केलेला काला खायला मिळायचा. त्याच्यावरच गडी खुश होऊन तणावा देऊन गुर्र गुर्र करत मेंढ्या मागून फिरत. अशी या रामरागाड्यात रात्र संपली. पहाट फुटली. मेंढकं त्यांच्या बायका जाग्या झाल्या तरी सांबा अजून गोंगड्यावर पडलेला. अरे उठ की सांबा. दिस उगून वर आला बघ. 4-2 मेंढ्या तेवढ्या पिळ म्हणजे झालं. उठून गरम गरम दूध पी. मनात नसताना सांबा उठला. खरं तर त्याला उठून उभं राहावं असं वाटतच नव्हतं. पायाच्या पोटऱ्याचं गोळ कापूस पिंजणीला घातल्यागत ठणकत होतं. तळपायाची नुसती भगभग चाललेली. पुढं जायला नको वाटू लागलेलं. इथूनच मागं फिरायचं मनात धरून सांबा उठून उभा राहिला. बाळूनं जवळच आणून ठेवलेली तवली उचलली. तवली घेऊन मेंढराची धार काढायला वाघरात शिरला पण एक मेंढी काय त्याला कासत हात घालू देईना. त्यानं कासत हात घातला का मेंढी पाय झाडायची. तुझ्या आईची शेंबडी. सगळ्याला धार काढून दिली. म्या काय तुझा मालक नव्ह होय. असं म्हणून त्याने मेंढीच्या पाठीत एक बुक्का मारला. संभाजीची ही परवड बघून बाळाची बायको हसली. तसा तिच्या अर्ध्या डोक्यावरचा पदर ढळला आणि सरळ खाली आला. तशीच पुढे होत म्हणाली, अरे संभा मेंढी तुझा हात वळखती या. नाही धार काढू द्यायची. 4 दिवस तिला हातावर घे आणि मग धारला बस. दिवस उगवून थोडा वर आल्यावर बाळू आणि संभा न्याहारीला बसले. शेळीच्या ऊन दुधात बाजरीच्या भाकरी रागाडल्या. त्यांच्याकडे बघत कुत्र्यांनी आपल्या आपल्या वाटणीच्या ताटल्या मोकळ्या केल्या. लोखंडी घमेल्या ठेवलेलं पाणी कुत्री प्यायली आणि खुश होऊन तिथंच मातीत लोळली. 4ही पाय ताणून तणाव दिलं. झाडा झाडा अंग झाडलं. अंगावरच्या धुरळ्याबरोबर निघालेले केस वाऱ्यावर उडत उडत निघून गेल्यावर वाघरच्या काठ्या खाली पडल्या. पुराचा पहिला लोट मुसंडी मारून यावा तशी मेंढरं वाघरीच्या बाहेर पडली. काठी हातात धरून मेंढकं त्याच्या मोरं उभं राहिलं. काही ठिकाणी ठरलेल्या थळावर मेंढरं 4-4 दिवस बसायची.
रामकाठीचा काळ्या रानातला पाला, उंच बाभळीचे डहाळे, बांधावरचं गवत असला चारा त्यांना मिळायचा. विविध गावची निघालेली धनगर, यात लेंगर, बोंबेवाडी, लोटेवाडी, गव्हाण याचा समावेश असायचा. एकजुटीनं तळ ठरवून घ्यायची. तळावर मिळणारा मोबदला हा रानं खतवायचा असायचा. रानात मेंढ्याच्या लेंड्यांचं खत हे एक नंबरी खत असतं म्हणताना शेतकरी मागं लागलेला असायचा. चवळाईच्या बाभळी, रोख स्वरूपात थोडा पायका नसला तर धान्य धुन्य मिळायचं. हे मेंढरांच्या संख्येवर ठरलेलं असायचं. बाळूला मिळणारा तळाचा मोबदला इतरांपेक्षा काकणभर जास्तच असायचा. गरजेपुरतं धान्य बाळू जवळ ठेवायचा, बाकीचं सारं दुकानदाराला विकून टाकायचा, बाजारहाट आणायचा. टकळीवर कातलेली लोकर, तिचं पेळू सनगरांना विकायचा आणि गाठीला 4 पैसे बांधून असायचा. मेंढरं चरणीला घेऊन जाण्याची प्रत्येकाची एक ठराविक दिशा ठरलेली असायची. काही मेढकं सोलापूरकडे निघाले, काही जणांनी मराठवाड्याची वाट धरली. गोदाकाठ त्यांना सोयीचा वाटला. लोटेवाडीच्या मेंढक्यांना घेऊन बाळूनं म्हसवड, दहिवडी, कराड, पाटण मार्गे खाली कोकणात उतरायचं ठरवलेलं. गाठीचा ऐवज बाळूनं तपासला. दहिवडीत पोहोचल्यावर संभाला बोलला, बघ शंभू, तुझ्यानं निभल का बघ. जसं रान बदलल तसं हवा बदलतीय, माणसं बदलत असतात. दरेक मुक्कामात माणसं ओळखून वागायचं असतं. काय माणसं लबाड असतात, लबाडी करतात. या लबाड लोकांना माहिती असतं ही मेंढरं मुलुकगिरीच्या चरणीला निघाले, ती लोक फसवाय बघतात. रानात मेंढरं बसवतात. आपण या मुलखात असतो परक, आपलं कोणीच नसतं. मग त्यांच्या संकट कसं वागायचं हे अनुभवानं शिकायला मिळतं. डोंगर आहेत, काट कुठं आहेत, सगळं तुडवत जायचं आहे. निबल का तुझ्याच्यानं, नाही तर आपला हेतनच माघारी फिर. आगा बापू, मी काट्या कुट्याच्या वाटेला भेणार नाही का? उगा आपलं सांच्याला झोपताना थोडं पाय दुखतंय तेवढंच. उगा आपलं साळाला सुटे म्हणताना तुमच्या बरं आलोय. नाही तर पाऊस लागला का तू मेंढर घेऊन मागं फिरणार राहायचंच की. 2 महिने गावाकडं चकाट्या मारत फिरण्यापरास गावं बघायला मिळते ती, ते काय कमी आहे का? दहिवडीच्या माळावरचा मुक्काम हलवून मेंढरं निघाल्यावर रानं बदलली. बघावं तिकडं माळ रानं, उंचच उंच डोंगर, काळ्या मातीची वावरं, कुठं कुठंच कोड फुटलेल्या वाहनागत, नाही तर अखंड तांबडी माती. गलंड फुटलेल्या माणसागत दगड, धोंड, गोट. आंब्या, बाभळीची आणि जांभळीची झाडं सुद्धा बेतानं वाढलेली. नुसता हात वर केला तर आंब्याच्या कायऱ्या हाताला लागायच्या. रानात वाढलेलं हिवर, खैर, सौंदडी कैकदा पाहिजे त्यानं सवळलेली, म्हणताना बांबूला इडकी लावून आकडी केलेली. त्यानंच मुगारं फोडायचं आणि मेंढरं झोपायची. बांधावर कुठेतरी उदंड बाभळ असायची. तिच्या शेंगा लांब बांबूनच झोडायच्या. शेरडं, मेंढरं या चिकारीच्या शेंगा लबालबा खायची. ह्या रानाला कोरेगावपर्यंत वाहत्या पाण्याचा कुठं मागमूसच नसायचा. ओढ्या नाल्याला पडलेले डोह, त्यात साठलेलं पाणी पिऊन मेंढरं पातळ बुळगंडायची. मेंढरं अशी पातळ हागायला लागली की मेंढका घोर करायचा. त्याच्या काळजात गोळाच उठायचा. मग सांच्याला सगळ्या मेंढ्या धरून चिंचेचा कोळ पाजायचा. जनावराच्या दवाखान्यातनं आणलेलं औषध असायचं तेही पाजायचं. गोरख चिंच पाण्यात उघडून ते पाणी मेंढरांना घोट्यानं पाजायचं. मग मात्र मेंढरं तरतरीत होऊन नांगरटीतल्या गवताचं मुगारं दातलत चाबलत चालायचे. मेंढराची तरतरी आणि तवाखा बघून मेंढका बाळूला हायसं वाटायचं. बाभळीचा पाला आणि शेंगा डहाळायला घेतल्या की शेतकरी धावून अंगावर यायचा. खेकसून नाही तर शिवी आसडून बोलायचा, आईची गांड तुमचे, बांधावरच्या बाभळी काय तुमच्या बाची आहे ती? मेंढरं रानानं चरते ती, फिरते ती, आम्ही काय बोलतोय का? असं बोलण्यात त्या कुणब्यांचा हेतू स्पष्ट असायचा, स्वार्थी असायचा. रानात मेंढ्या चरता चरता लेंड्या टाकायच्या. हे खत त्या रानाच्या मालकाला विनासायास आपसूक घावायचं. हे बाळूसारख्या हुशार माणसाच्या ध्यानी यायला वेळ लागायचा नाही. तरी त्याला चाऱ्यासाठी मेंढरं रानात चारावी लागतच होती. एकदा सांभानं न राहून विचारलं, बापू,
हा शेतकरी शेतात मेंढरं चारली तरी काही बोलत नाही, उलट फिरवून फिरवून चारा म्हणतोय. त्याच्या बांधावरच्या बाभळी दुसरी झाडं सवळू देत नाही असं का? संभा ऐक, चवळलेला फांदीचा पाला ही मेंढरं मन लावून खातात. पाला खाताना लेंड्या टाकत नाही ती. यांचा पाला खाऊन दुसऱ्याच्या रानात ही चरायला गेली म्हणजे यांचं नुकसान नाही का? त्यांना हे लेंड खत घावायचं नाही तवा असं बोलते. यांचं बी ऐकावं लागते. त्यांची नजर चुकवून त्यांच्याच बांधावरची बाभळ डहाळायची. मालक काय बोलला तर कानकोंड्यागत ऐकायचं, ग बसायचं, उलट बोलायचं नाही. लय सांगाव आला तर चुकी झाली म्हणायची. म्हणून तर आपल्याला लोक येडी धनगर म्हणतात. धनगरी याड सवापार जात नाही म्हणतात का नाही? चुलथ पुतण असं बोलत होतं आणि शंभू आवाक होऊन बाळूच्या तोंडाकडे बघत होता. न राहून संभा बोलला, बापू का धनगर वेडी कशी असतेली? शाळेत आपल्या वस्तीवरच्या पोरासनी गुरुजी हुशार मुलं असं म्हणतात. मी प्रत्येक वर्षात का पास झालो असतो बरं? माझ्या बरोबरीनं शाळेत घातलेली पाटलाची माळ्यांची पोरं नापास होऊन 2 वर्ष मागं पडले. ती कोण 5वीत आहे तर कोण 6वीत आहे. मी 7वी पास करून 8वीत गेलो का नाही? अरे हे आपल्या पुरतं, लोकांच्या नजरेपुढं आपण येडच. चल, मेंढरं तुटाक झाली हे इंगित लय मोठे. कोरेगाव सोडून मेंढरांनी आपला मुक्काम हलवला. सातारा जरा बाजूला सोडून कृष्णामाईच्या काठानं मेंढरं नेऊ लागले. एवढी मोठी नदी उन्हाळ्यातही धो धो वाहताना पाहून संभानं बाळूला विचारलं, बापू बापू ही कोणची नदी का? किती मोठी आहे. उन्हाळ्यात बी वाहतीया, नाही तर आपली माण नदी. पावसाळ्यात बी तिला ठिपूस नसतोय. अगा ही किसना माय आहे, हिच्यावर कोयना माय. आपण त्यांच्या संगमाकडे चाललोय कराडला. त्याच्यावर एक धराने, तिथं ईज निर्माण होती. होय की आगा, माळाने पण ऊस आणलाय. इथली लोक हुशारच मानायची. अरे हुशार कसली, ही पाण्याची आणि इजाची काम आले. बोलता बोलता मेंढरं ऊसाच्या कडेच्या शेवऱ्या कुरडत होती. ठरलेल्या शेतकऱ्यांचं तळावर गेलं की ते शेतकरी मुद्दाम सांगायला लागलं, बाळू आमच्या वावरात कधी बस होतोस? औंधा 2 तरी तळ टाक की. नाही जमत पाटील, या वर्षी पावसानं ताण दिलाय. लांब कोकणात जावं लागल. 1 तळ घ्या. मोरची वड आहे हो, लोक वाट बघते ती. त्यांना बी नाही म्हणून जमत नाही ना. काय का लेका, मग त्या गेल्या साली आत्याबा पाटलाच्या 4 तळ टाकलंच की. हे काय आम्हाला ठावं नाही होई? आत्याबापेक्षा 5 पायली जास्त देतो. ऐक, जोवर आमच्या वावरात तळ आहे तोवर वावराच्या बाहेर मेंढरू काढायचं नाही. मस्त रगड पाला पाचोळा गवत काढी चरू दे की सावकाश. पाहिजे तर बांधावरच्या नदीकाठच्या बाबळे ढाळून घाल, आमचं काय म्हणणं नाही. शेताचा मालक असं बोलला की बाळू वरवर नाराजी दाखवायचा. तुम्हाला बी नाही म्हणता येत नाही म्हणून होयप्पा भरायचा. असंच एका गावात 1-2 दिवस राहायचं आणि निघून जायचं. मेंढ्या राखत राखत पुढं पुढं जायचं. श्रोते हो, हा होता भाग 2. 3रा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.